ताई आपलं नाव काय? शालूताई साठे. तुम्ही या गावामध्ये एवढ्या वर्षापासून राहत आहे, उपोषणामध्ये बसलेले आहे. आज किती दिवस झाले तुमच्या उपोषणाला? आमच्या उपोषणाला 16 दिवस. 16 दिवस झालेले आहे. मग शासनाच्या वतीने काही प्रतिनिधी वगैरे तुमच्या गावात कोणी आलेलं आहे? नाही. मग तुमच्या इथे उपोषण करता आज 7 महिला आपल्याला दिसत आहे, परंतु मग तुमच्या गावात एवढेच महिला आहे का? नाही, भरपूर आहे. हे तिथल्याच विरोध आहे रस्त्यासाठी. हेटीतलाच विरोध म्हणजे तुमच्या या श्रीकृष्णगिरी गावातलाच विरोध तुमच्या विरुद्ध आहे. हो. म्हणजे यांचा नेमका कसा काय विरोध आहे तुम्हाला? रस्त्यासाठी, पाण्यासाठी आम्ही सामोर बसून केलं तरी त्याने आम्हाला मागं सांगते, कधीच आम्हाला सामोर जाऊ नाही देत. आम्ही म्हणतो आमचं जीवन बी असं गेलं, आमच्या लेकराचं तरी भलं झालं पाहिजे, तर लेकराचंही भलं नाही झालं पाहिजे म्हणताय त्याने. बरं, त्यांना विरोध करून काय भेटणार आहे? असं काय भेटते काय नाही कोणाला माहित, पण त्यांचा विरोध आहे. हो, म्हणजे तुमच्याच समाजाचे लोक तुमच्या विरोधात आहे. विरोधात आहे. राजू तोडसामला निवडून दिलं, त्याने बी आम्हाला भेट नाही दिली. आम्ही 16 दिवस झाले इथं बसून आहोत. ताई आपलं नाव काय आहे? रंजना मधुकर. रंजनाताई, मला सांगा, तुम्ही इथं 15 ते 16 दिवसापासून उपोषण करत आहे. डॉक्टर लोक येतात, तपासतात आणि निघून जातात. त्याच्यामध्ये आम्हाला काही असं सुद्धा माहिती पडलेलं आहे का तुमच्या या गावाला तुमच्याच समाजाचा विरोध आहे आणि स्थानिक जे तुमच्या समाजातले काही लोक आहे, जे स्थानिक आमदार खासदार आहे, यांच्या सोबत त्यांचे चांगले संबंध आहे आणि तुमच्या गावाच्या विकासाला विरोध आहे. आणि जे खासदार आहे प्रतिभाताई धानोरकर, यांनी सुद्धा तुमच्या उपोषणाला 16 दिवस होऊन त्यांचे प्रतिनिधी त्यांनी सुद्धा तुम्हाला भेट दिलेली नाही आहे. तसेच तुमच्या इथले जे आर्णी केळापूर या मतदारसंघाचे आमदार राजेश तोडसाम यांनी सुद्धा हाकेच्या अंतरावर असताना सुद्धा गाव तुमच्या या उपोषणाला भेट दिलेली नाही आहे. तुम्ही काय या सर्व संदर्भात काय सांगू शकता? आम्ही राजू तोडसामला भेट दिली, सर्व त्या लोकांना भेट देऊ इथं परसना सोडासाठी बसले. तर रीना ताईने आम्हाला फसवलं. तिचा पण जेव्हा ते वोटिंग करायच्या वक्ती आली ना, ट्रॅक्टर घेऊन मार पाठवलं तिनं गावात. आम्ही पूर्ण बुड्या बाड्या पूर्ण बाया माणसं सुद्धा घेऊन गेले वोटिंग द्यायला. आणि तिनं आम्हाला फसवलं. उलट आमच्यावरच गुन्हे दाखवत आहे. आणि त्या बोधबहात्तरले सत्य काम असताना 100 लोक घेऊन गेले. पत्रकार आहे म्हणते तो, इथं गवळी लोक घेऊन का नाही येत आहे? बा लाज येत आहे का ह्या रस्त्याची? त्याला दाखवाले. आमच्या गावातले चिके घोडे वगैरे हे नातेवाईक आहे. यायचं आमच्या गावासाठी यांचाच विरुद्ध आहे. एखादी इच्छा जर व्यक्ती चांगला कर्मचारी आहे, जा कोणचा बी असू दे, जायचं त्याच्यासोबत. कुठेही आला तो राजू तोडासा मग घाटांजीले किती चक्रा टाकते. जायचं, त्याचं स्वागत करायचं आणि स्टेटस ठेवायचं. खूपच चांगलं म्हणत आहे का मग राजू तोडासा? त्या दिवशी इथं मोठ्या देवापाशी पण आलता. इथं भेट द्यायला का होते? आमची एवढीच इच्छा आहे. लाज येते का त्याला भेट द्यायला? आज आम्ही इथं मरायला लागलो तरी आमची कोणी दखल घेताय नाही. आपण पाहत आहोत संगम न्यूज टीव्ही नेटवर्क, जिल्हा प्रतिनिधी बातमीपत्र. खरंच या गावात आपण भेट दिल्याच्या नंतर अत्यंत दयनीय अवस्था या गावाची आहे. जे जनतेने सांगितलेलं आहे, जे उपोषणकर्त्यांनी सांगितलेलं आहे, या ठिकाणी हीच पाण्याची टाकी आहे. अवतालभोवताल खतं आहे आणि याच पाण्याच्या टाकीमुळे या गावात पाणी बंद आहे. आणि इथे जे लोकांनी सांगितलेलं आहे, जे स्थानिक प्रतिनिधी आहे, जे लोकप्रतिनिधी आहे आमदार राजू तोडसा, यांच्याबद्दल सुद्धा लोकांमध्ये, उपोषणकर्त्यांमध्ये, या गावकऱ्यांमध्ये आक्रोश असल्याचं सुद्धा आपल्याला दिसून येते. साधे साधे प्रश्न जर येथे स्थानिक आमदार राजेश तोडसा भारतीय जनता पार्टीचे हे सोडू शकत नसेल, किंवा इथले जे खासदार आहे प्रतिभाताई धानोरकर ही जर या गावातील साधे साधे प्रश्न, पाण्याचे आणि रस्त्याचे जर प्रश्न सोडवू शकत नसेल, तर अशा लोकप्रतिनिधीला मतदान केल्याचा पश्चाताप सुद्धा येथील गावकऱ्यांना असल्याचं सुद्धा आपल्याला इथं दिसून येत आहे. आपण जे संगम न्यूज टीव्ही नेटवर्क हे बातमीपत्र पाहत आहात, जे जनतेने बोललेलं आहे, जे उपोषणकर्त्यांनी सांगितलेलं आहे, सत्यावर आधारित आमचं संगम न्यूज टीव्ही चॅनल आहे, जे महाराष्ट्रात पुरस्कृत आहे आणि महाराष्ट्राचे नंबर 1चे सत्यावर आधारित असं पुरस्कार मिळालेलं जे चॅनल आहे. आम्ही जे जनता बोलतात हेच दाखवतो आणि आजच्या बातमीपत्रामध्ये सुद्धा आपण हेच दाखवलेलं आहे.